झी 24 तास एक पाऊल पुढे। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। नाशिकमध्ये सत्ता स्थापनेचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिलेले आहेत। मनसेच्या 40 जागा आल्यानं इतरांना संधी नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे इतरांची मदत घेऊन सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। शिवाय काँग्रेसमुळेच आघाडीच्या जागा घटल्याचं सांगत पराभवाचं खापर भुजबळांनी काँग्रेसवर फोडलंय। काही दिवसांपूर्वी मनसेचा पहिला महापौर नाशिकचाच होणार असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं होतं। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने सुद्धा सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्याचं भुजबळांनी सांगितलंय। आघाडीच्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी कराल। या संदर्भात झी 24 तास बरोबर त्यांनी चर्चा केलेली आहे। या संदर्भातली चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। नाशिकमध्ये सत्ता कोणाची येणार, महापौर कोणाचा बसणार या संदर्भात अजूनही प्रश्नचिन्ह आहे। हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ। भुजबळ साहेब, नाशिकमध्ये साधारणतः काय स्थिती असेल, राष्ट्रवादीची काय भूमिका असेल नाशिकच्या महापौर पदाच्या निवडणुकीत? आमची भूमिका काही नाही। आम्ही निवडणूक लढलो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित आम्ही आघाडीमध्ये निवडणूक लढलो। आमचे 35 निवडून आले, 4-5 बंडखोर आलेले आहेत। जवळजवळ जे आहे 40 पर्यंत आमचा पण आकडा आहे, 40 पर्यंत मनसेचा पण आकडा आहे, 35-36 शिवसेना बीजेपीची सुद्धा आहे। तर नाशिककरांनी सगळ्यांना समान न्याय दिलेला आहे 3 घटकांना। आता त्याच्यामध्ये आता कसा मार्ग निघायचा आहे ते काही मलाही काही कल्पना नाही, परंतु प्रत्येकजण प्रयत्न करणार। राष्ट्रवादी कायम आहे निवडणुकीच्या मैदानात महापौर पदाच्या? प्रश्नच नाही ना। आम्ही काय सगळेच मैदानामध्ये काय मैदान, कोणी कुणाला जे आहे असा केकवॉक अगदी काय म्हणतात ते बिनविरोध तर कुणीच जाऊ देणार नाही त्याच्यामध्ये। पण कुणालाही सत्ता स्थापन करायची झाली तर वेगळ्या पक्षाची मदत घ्यावी लागणार। म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी एकत्र आली, युती एकत्र आली किंवा मनसेला सुद्धा इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार। अशा वेळेला राष्ट्रवादीला प्रेफरन्स राष्ट्रवादी कोणाला देणार? काँग्रेस आणि आम्ही एकत्रित आहोत, बाकी अजून काही कसलाही विचार झालेला नाही, कुणाशी विचार विमर्श केलेला नाही आणि काही ठरलेलं सुद्धा नाही। पर्यायच नाही जास्त, मनसे असेल किंवा शिवसेना भाजप या 3 पैकी तुम्हाला एक पर्याय निवडावा लागेल। मी तुम्हाला सांगितलं अजून काही तसा विचार झालेला नाही। काँग्रेसला वेगळं पाडून सेना भाजप बरोबर किंवा मनसे बरोबर जाण्याचा विचार अजिबात नाही। काँग्रेस बरोबर एकत्रच राहणार ते काल आमचं ठरलेलंच आहे। निश्चितच नाशिकच्या महापौर पदाचा प्रश्न अद्याप कायम असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना भाजप किंवा मनसे बरोबर जाणार नाही। काँग्रेसची साथ नाशिक महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस कदापि सोडणार नाही आता स्पष्ट झालेलं आहे। कॅमेरामन प्रशांत कोचरेकरसह दीपक बातुसे, झी 24 तास मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।